मी रोहिणी भोईर झणझणीत रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत करते। आज आपण चिकन पॉकेट्स बनवतोय। आपण या भाज्या घेतल्यात, तर आपण हे आलं लसूणचा ठेचा आहे, आलं लसूण मिरची आणि ही भोपळी मिरची आहे। हे 2 चमच आहे, हे 2 चमच आहे आणि हे अर्धी वाटी मी कांद्याची पात घेतले कापून स्वच्छ धुवून वगैरे, आणि 1 वाटी मी छोटी कोबी घेतलाय, बारीक आणि चॉप करून घेतलाय। हा कांदा घेतला 1 वाटी, छोटी वाटी आहे, सगळ्या छोटी छोटी वाटी घेतले। कांदा कापून एकदम बारीक कापून घेतला आहे आणि अर्धी वाटी मी कोथिंबीर घेतलेली। मी 1 वाटी चिकन घेतलंय, स्वच्छ धुवून वाफून त्याच्या म्हणजे हाडं वगैरे असतील ना काय ती काढून घेतलेत। आपण फक्त तुकडे घेतलेत मांसाचे, बारीक करून घ्यायचेत। अजून एक वेळ एवढं बारीक कमी केलंय आणि हे पाव घेतलेत, आपण जसे लागतील तसे आपण अजून घेणार। हे 2 मी लाईस घेतले पाव। आता आपण 2 टेबलस्पून तेल टाकले, त्याच्यामध्ये 1 टीस्पून आपण आलं लसूण मिरचीचा ठेचा टाकला। ही आपण भोपळी मिरची टाकतोय। हा लगेचच होईल असा प्रकार आहे आपला नाश्त्याचा। आपल्याला काही जास्त शिजवत नाही बसायचं आणि चिकन आपण शिजवलेलंच आहे, फक्त आपल्याला याच्यामध्ये थोडंसं परतून घ्यायचं आहे मसाल्यांमध्ये। कोबी टाकतोय। आता लवकरच क्रिसमस येत आहे, तर घरी लहान मुलांना सुट्टी असते, तर काही जण पार्ट्या ठेवतात किंवा गेट टुगेदर ठेवतात, त्यासाठी बनवायसाठी हा स्टार्टर म्हणून प्रकार खूप छान आहे। तुम्ही पण करून बघा। आता कमी साहित्यात बनणार आहे। तर आता आपण कांदा, कोबी, कोथिंबीर सगळंच आपण तेलात टाकून घेतले, छान परतून घेऊया आपण। हे चिली फ्लेक्स आहे, हे काळे मिरी घेतले आपण, छोटा पाव चमच आहे, एकदम कमी घेतलेला आहे काली मिरी। आणि हे काळं मीठ आहे, ते सुद्धा आपण तेवढंच घेतलेलं आहे, छोटा चमच एकदम बारीक। आणि मीठ घेतलं, काळं मीठ आणि मीठ आहे, तुम्हाला लागेल तशी चवी तुम्ही टाकू शकता, कारण आपण सोया सॉस पण टाकणार आहे ना, मग मीठ जास्त नाही झालं पाहिजे म्हणून बघून टाक। मसाले आपण जे दाखवले ते टाकून घेतले ना। 1 टीस्पून आहे ना हे टाकतोय विनेगर, बस 1 टीस्पून विनेगर आणि 1 टीस्पून आपण सोया सॉस टाकतोय। 1 टीस्पून आपण सोया सॉस टाकतोय। बघा किती मस्त कलर आला। आता आपण चिकन जे बॉईल केलेलं ते टाकलं, ह्याचं आपण हाडं वगैरे काढून घेतलेली, बॉईल करून घेतलंय। तर आता हे लगेच झालेलंच आहे आपलं। ह्याच्यामध्ये आता फक्त आपल्याला थोडंसं टोमॅटो केचप टाकायचं आहे। 1 टीस्पून आपण टोमॅटो केचप टाकणार आहे। 1 टीस्पून आहे ना आपण आता टोमॅटो सॉस टाकतो, म्हणजे केचप असतं ना ते। तर आपण 1 टीस्पून टोमॅटो सॉस टाकलाय, मस्त छान असे टँगी टेस्ट येईल टोमॅटो सॉस, आणि कलर पण छान चेंज झालाय। तर आता आपण हे उतरवून घेऊया, मिश्रण आपलं तयार झालेलं आहे। आता आपण जे पावाचं जे करणार आहे वर कवर बनवूया। ब्रेडचे स्लाइस घेतले, त्याचं हे काढून घेतले, कडा आहेत ना त्या काढून घेतल्या आहे बघा ब्रेडच्या स्लाइसच्या, आणि मग थोडंसं लाटून घ्यायचं। नसेल होत ना तर थोडं पाणी लावायचं आणि हे असं करून घ्यायचे बारीक एकदम। मी करून घेते आणि बाजूला ठेवते। हा मैदा घेतलाय आपण, 3 टेबलस्पून घेतलाय आणि थोडं पाणी टाकून आपल्याला पेस्ट बनवायचे। ही पेस्ट आपल्याला पाव चिटकवायला लागणार आहे। 4 साईडनी ते जी स्लरी बनवले, हे बघा जाड जाडच आहे, बघ ही दाखव, हे बघा ही जाड जाड बनवली आपण। ही 4 साईडनी लावून घेतली, मग सारण फिल करायचं याच्यात। पाव जरा ना मोठाच घ्या तुम्ही, आता आमचं चुकलं, आम्ही पाव छोटा घेतलाय, कारण आमच्या इथे हाच पाव अवेलेबल होता। तुम्ही जरा मोठा घ्या।
जिकडे जिकडे फाटेल ना तिथे थोडं थोडं पीठ लावून टाकायचं आणि दाबून घ्यायचं, म्हणजे चिकटेल तो. तर असं मी करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. आता माझा ब्रेड छोटा होता ना, तर मी काय आयडिया केली, एकाला 1-2 ब्रेड जोडले आणि त्याने हा बनवला बघा, हा वाला. तर आता मी तसंच करणार आहे. तुमच्याकडे पण असं झालं समजा छोटे ब्रेड असतील तर असं करायचं, एकाला 1-2 जॉईन करायचे. मी करून दाखवते तुम्हाला. एक स्लाइस घेतली, त्याला लावून घ्यायचं इथून. त्याला दुसरा ब्रेड जॉईन केला आणि दाबून घ्यायचं इथे जॉईंट वरती, म्हणजे चिकटून जाईल तो. आता आपण इथे ते जे सारण केलंय आपण ते भरायचं. चारी कडांना लावून घ्यायचं आपण. आपल्याला एवढं एक्सेस नको आहे तर आपण कापून घेऊ शकतो नंतर. दाबून घ्यायचं असा. तर आता जे आपण पीठ जे बनवलेलं ना त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकलं, पातळ केली स्लरी जे आपण चिकटवायला घेतलेलं त्याच्यात थोडं पाणी टाकलं आणि आता ह्याच्यात घोळून ते ब्रेड आपण ब्रेड क्रम घेतलंय, ब्रेड क्रम मध्ये टाकून मग ते तळायचे. जास्त वेळ ठेवायचं नाही आपल्याला, लगेचच करायचं. माहिती का?